सोलापुर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गुट ने विरोध प्रदर्शन किया। उनकी मांग है कि बोधगया स्थित महाबोधि विहार को बौद्ध समुदाय को सौंपा जाए और 1949 का कानून निरस्त किया जाए। बिहार के बोधगया स्थित महाबोधि विहार को बौद्ध समुदाय को सौंपने की मांग जोर पकड़ रही है। इसी के तहत सोलापुर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गुट ने पूनम गेट के पास जोरदार विरोध प्रदर्शन किया। उनका कहना है कि ये बौद्ध समुदाय का प्रमुख पूजा स्थल है और इसे दुनिया के 62 देशों से बड़ी मात्रा में आर्थिक सहायता मिलती है। बावजूद इसके आवश्यक सुविधाएं उपलब्ध नहीं कराई जा रही है। प्रदर्शनकारियों की मुख्य मांग है कि 1949 के कानून को निरस्त किया जाए और महाबोधि विहार का पूर्ण नियंत्रण बौद्ध समुदाय को सौंप दिया जाए। पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक 6 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे, निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले। त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले, परंतु या 75 वर्षामध्ये 1949 साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला, की बिहार सरकारने कायदा असा केलेला आहे की बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे 4 भंतेजी आणि हिंदू समाजाचे 4 महंत असे 8 लोक आणि एक बुद्धगया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे 5 विरुद्ध 4 लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत। ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळे हिंदूच्या ताब्यात आहेत, मुस्लिमांची धार्मिक स्थळे ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, शीखांची धार्मिक स्थळे हे शीखांच्या ताब्यात आहेत, पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत, परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीने चालू आहे, आज जगातील 62 बौद्ध राष्ट्रांकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळती, ती कुठे जाती याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत। जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील, भारताचे राष्ट्रपती असतील, आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत, बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारी आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात, परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत। जोपर्यंत हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन अटळ आहेत। लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। धन्यवाद।